हाँ हाँ
Hare
हेही आपण बघितलं आणि माऊलींना संपूर्ण हरिपाठामधला एक मर्म असा आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण केली हे ध्रुवपद आहे आणि हे ध्रुवपद संपूर्ण 28 अभंगापर्यंत त्याचं ते मर्म आहे. जसं अनेक मणी असतात पण त्या मण्यामध्ये एक दोरा असतो, तो एकच असतो. तसं या सगळ्या अभंगामध्ये माऊलींना एवढंच सांगायचं की नामस्मरण श्रेष्ठ, नाम महिमा सांगायचे, नाम भक्ती सांगायची. आज असा विषय मांडला माऊली म्हणतात साधुबोध झाला तो नुरून नियाटलेला ठाईच पुराला अनुभव. थोडासा पारिभाषिक विषय आहे, थोडा तात्विक विषय आहे, पण सोपा करण्याचा प्रयत्न आपण जरूर करू. ज्याला सद्गुरूचा उपदेश झालाय त्याचा देहभाव सरून तो ब्रह्मभावाने राहतो, पुढे तो त्या ब्रह्मभावाचा अनुभव ब्रह्मात देईन होऊन जातो. विलीन ज्याप्रमाणे कापुराची वाट पेटली म्हणजे शेवटी कापूरही राहत नाही आणि अग्नी राहत नाही, त्याप्रमाणे देहभाव उरत नाही पण शेवटी ब्रह्मात्मभावही उरत नाही. अशा रीतीने साधूंनी ज्याला आपलासा केला आहे असा हरीचा भक्त मोक्षाच्या सीमारेषेवर येऊन पोचतो आणि सर्वात श्रेष्ठ अशा भाग्याने तो शोभतो. आणि म्हणतात म्हणूनच मला संत सज्जनांच्या संगतीमध्ये गोडी वाटते, त्यांच्या कृपेने मला सर्व लोकांमध्ये मनामध्ये आणि आत्मस्वरूपात हरीचे दर्शन. माऊलींनी हरिपाठामधला अनेक अभंग 28 अभंग, त्या 28 अभंगामधला सारभूत अभंग आहे, सगळ्यात महत्वाचा अभंग हा आहे. कारण का तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये तत्वज्ञानाचा अंतिम सिद्धांत सांगितलं. तत्वज्ञानाचा अंतिम सिद्धांत सांगितलं. परमार्थ कशा करता करायचं, आपल्याला तत्व प्राप्ती कशी होईल, ब्रह्मज्ञानाने प्राप्ती कशी होईल. मनुष्य जन्म मिळाला सोपं नाही ना, सहज नाही मिळालेला हा मनुष्य जन्म. काकताली न्याय लाजला हा देह न घडो उपाय घडला आहे. अरे बाबा माणसाच्या टाळीमध्ये एखादी कावळा सापडत नाही, पण कदाचित सापडला म्हणजे काय तो नेहमी सापडला असं आहे का? नाही, असं तसा हा मनुष्य जन्म सहज मिळालेला नाही. अरे समान पाप पुण्याने ज्यावेळेला झालं त्यावेळेला कुठं आपण या मनुष्य देहाला आलो. घरदेहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावरती दिला. भगवंताने जो अधिकार दिला या नरदेहाला ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा, फक्त नरदेहामध्ये अधिकार, इतर देहामध्ये अधिकार नाही. जो म्हणाले इतर देहामध्ये नाही करत ते भोगायचे नाही. आता जे केलेली पाप आहेत ते भोगायची त्या देहामध्ये, म्हणून ते असं तो झेल येतो, तोडून गेलो. पण मनुष्य दिलं हा एवढा एकच देह असा आहे की याच्यातून तुम्हाला सोडता येतं, एक संधी आहे. पण इथं येऊ नये, सगळ्यालाच मोक्षण होईल असं सांगते. सगळ्यालाच या देहातून मुक्त व्हावा असं वाटणार नाही, हेही विशेष आहे. एक वृत्तांत सांगतो पुढे जातो. राजा होता आणि त्या राजाच्या जेलमध्ये अनेक कैदी होते, भरपूर कैदी होते. राजाचा वाढदिवस आला, मग राजाला असं वाटलं की आता माझा वाढदिवस आहे म्हणला, आणि मग त्या वाढदिवसाच्या दिवशी राजांनी ठरवलं की सगळ्यांना सोडून द्यायचे, कैदी सगळे सोडून द्यायचे. तो त्या प्रधानाला म्हणला हे सगळे कैदी सोडून द्यायचे, आता कोण नाही ठेवायचं.
अरे माझा वाढदिवस आहे म्हणजे आज कशाला ठेवायचं कोणाला? प्रधान उत्सव होता, प्रधान मला महाराज असं नाही. एक काम करा, प्रत्येक आईची मुलाखत घ्या, त्याला जे पाहिजे ते द्या. सगळ्याला सोडून का उपयोग नाही? ज्याला ज्याची इच्छा असेल त्याला सोडा, तेही बरोबर आहे. म्हणून राजाने काय केलं तर प्रत्येक कैद्याकडे गेला तो राजा आणि त्याला विचारलं, तुला काय पाहिजे, काय अडचण आहे तुला? काय नाही महाराज, मला तंबाखूचं व्यसन आहे, चुनाच मिळत नाही. त्याला चुना देऊन टाक. एका विचारलं, तुला काय महाराज? काय मला हे 2 पोळ्या देतात, 3 पोळ्या द्यायला सांगा. अरे याला 3 पोळ्या देतात रोज. असं प्रत्येकाला विचारत गेले, प्रत्येकाने काही 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 सांगितलं. म्हणजे प्रत्येकाने आपापला विषय सांगितला. जन्मठेपेचा एक वयस्कर कैदी होता, त्याच्याकडे गेला राजा. त्याला विचारलं, काय पाहिजे तुला? मी प्रसन्न आहे म्हणजे, तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणजे. तो कैदी म्हणला, महाराज खरंच प्रसन्न आहे का तुम्ही? म्हणजे हो, तुला जे पाहिजे ते मागून घे. तो म्हणतो, महाराज एक काम करतो, दरवाज्यात मला उभं करा, तिकडं थोड करून पाठीमागून अशी लात मारता कधी मी परत हात द्यायला पाहिजे. त्याला एकट्यालाच फक्त बाहेर पडायचं होतं. प्रधान म्हणला, बघितलं ह्याच्यातून सुटायची इच्छा फक्त याला सोडा, बाकी तसं या देहामध्ये आलं, मनुष्य देहामध्ये आलं ना, याच्यामध्ये परमार्थ काय सगळ्याला वाटत नाही. कोणाला वाटतं आपण सुगंध व्हावं, कोणाला वाटतं आपल्याला असं असावं, कोणाला वाटतं तसं असावं. असं प्रत्येकाची विषय भिन्न भिन्न येतात. पण एखादा असतो की ज्याला वाटतं माझा उद्धार होईल काय मी उद्धार पावेन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. तो एखादा असतो की माझा उद्धार होईल का, काय देव कृपा करेल का माझ्या, मला देव भेटेल का, अशी तळमळ एखाद्याला लागली असते. तुकोबाई म्हणतात, पुसावी सिंहची वाटे जो जो भेटेल ते असं. काही प्रत्येक कोणी भेटलं की असं वाटतं की बाई ह्याला विचारावं, मला देव भेटेल का. तुम्हाला गमत सांगतो, नवीन अनुभव घेतला बाईचा आणि कपडाला बुक्का लावायची. हा गंध लावला पाहिजे कपडाला, लाजायचं नाही. काय होईल म्हणतील लोक तुम्हाला, गोवा झाले, वारकरी झाले, म्हणत नाही. आपण आहोतच आपण. तर असं कुठं बाहेर प्रवासात निघालो एसटी मध्ये, असं वाटायचं आपली शेजारी एखादा वारकरी पासून, आणि कदाचित जर गंधावाला दिसला कोणी की तो आपलाच वाटायचा. आणि असं वाटायचं याच्याबरोबर गप्पा मारावी, चर्चा करावी, याच्यावर बोलावं असं वाटायचं. मला म्हणतात की पुसावी स्थिती वाटते प्रत्येकाला. असं वाटायचं की याला विचारू का त्याला विचारू का, असं मला मध्ये तीव्र. आणि असे सगळे नसतात, असे सगळे नसतात. मोक्षत्व हे एखाद्या जीवाच्या ठिकाणी होतं, सगळ्या जीवाच्या ठिकाणी मोक्षत्व नाही. मोक्षत्व इतकी सोपी गोष्ट नाही, एवढी सोपी गोष्ट नाही. जीवाला अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं ज्याला वाटतं त्याला मोक्ष म्हणतात. त्याला मोक्ष. बाकी तर माणसं भक्ती करतात, पण कोणी सकामतेने करतात, कोणी इच्छा धरून करतं, कोणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं असं असतं. सगळे त्या लेवलला नाही येत. असा जो मोक्ष आहे, त्या मुमुक्षुच्या करता हा विषय, त्या मुमुक्षुचा हा विषय आहे महाराज की तत्वज्ञान किंवा तत्प्राप्ती आपल्याला कशी प्राप्त होईल. तत्वज्ञानाचा अंतिम सिद्धांत जो आहे, जो ब्रह्मैक्य ज्ञान जे आहे ते मला कसं मिळेल, हा त्याच्या ठिकाणचा खरा विषय त्याचा. आणि म्हणून काय मागच्या काळच्या वर्गामध्ये काय सांगितलं तर साधूची संगती तरुणोपाय. अरे तरुणोपाय जर व्हायचं असेल तर त्याला साधूची संगती करावं लागेल. इतर संगतीमध्ये तरुणोपाय होणार नाही, सत्संगतीच करावं लागेल. आणि सत्संगती कशाला म्हणतात? सत्संगती त्याला म्हणतात की सद्गुरूची संगती. कारण गुरुला जो कळवला असतो तो सगळाच राहू शकत नाही ना. महाराज वेगळे, गुरु वेगळे. महाराज आमचं
आणि भेटायचं असे ऐसी कळवळ्याची जाते तिच्या ठिकाणी कळवळ आहे, सद्गुरूच्या ठिकाणी जो कळवळ आहे तो महाराजांच्या ठिकाणी नसतो. महाराज तुम्हाला रमवू शकतील, रंग छान कीर्तन करू शकतील सगळं, पण सद्गुरूला जो कळवळ असतो तो वेगळाच असतो ना. अरे सावत्राई आणि सख्य फरक असतो का नाही? हा फरकच पडतो ना. दोन्ही लेकर तिचे एक सावत्र आणि एक समजा सख्य दोन्ही जेवायला बसल्यावर एक ज्यादा घास खावे कोणाच्या ताटात पडेल तो जिव्हाळा आहे त्याला असतो. तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की साधूची संगती करू नको आहे कालचा शेवट आणि त्याचाच आधार पकडून त्याचं सूत्र पकडून आज सांगितले की साधू बोध झाला. तुम्ही एकदा साधूच्या संगतीमध्ये आलात का मग तुम्हाला काय होतं? साधूचा बोध. बोध म्हणजे काय? कशाला बोध म्हणायचं? अरे बोध कशालाही म्हणत नाही. बोध म्हणजे ज्ञान. बोध म्हणजे ज्ञान. बुध बोध येते. बुध म्हणजे ज्ञान. तो मूळ धातू आहे त्यातला. जाणणे आता त्याचा अर्थ होतो. जाणणे. काय जाणणे? कशाला जाणणे? व्यवहारामध्ये माणसं म्हणतात आम्ही ह्याला जाणलं, आम्ही त्याला जाणलं. इंजिनिअरिंग केलं म्हणजे मग तो म्हणतो मला इंजिनिअरिंगचं ज्ञान झालं, वकील झालं म्हणतो म्हणतो मला कायद्याचं ज्ञान झालं. म्हणजे त्याला त्याच्यातली जाण आली असं वाटतं त्याला. पण खरं कसं आहे? ज्ञान कशाला म्हणायचं? अरे आत्मज्ञानाला ज्ञान म्हणतात, ब्रह्मज्ञानाला ज्ञान म्हणतात, बाकी त्याला ज्ञान. ऐका ज्ञानाचे लक्षण, ऐका ज्ञानाचे लक्षण पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञानाचं. ज्ञान कशाला म्हणतात? स्वतःला जाणणं, स्वतःला जाणणं म्हणजे ज्ञान म्हणतात. बाकी कशालाही ज्ञान म्हणत नाही पाठाचं. आणि मग हे ज्ञान कोण करून देतो? अरे बाबा साधू करून देतो. साधूचं काय लक्षण आहे? कोणाला साधू म्हणतात? साधू म्हणजे मोठे कडक साधू नको आपण. अखेर जेव्हा ते जळते आपल्याला कडकपणा दाखवला तर आपल्याला ज्ञान कसं व्हायचं? त्यांचं काम द्या वडील म्हणजे आम्ही रात्री दरवा त्या रात्री ठेवले त्या रात्रीच धरू. साधूचं लक्षण सांगताना राजाबाबा म्हणतात साधू म्हणावे दयासी. साधू म्हणावे दयासी. दया क्षमा ज्याच्या दासी. साधू त्याला म्हणतात ज्याच्यावर दया आहे, त्याच्याजवळ क्षमा आहे, त्याला साधू म्हणतात. अरे विश्व लागे झाले बंदी सरते सुखी व्हावे पाणी. चिंता क्रोध मागे सारा ताटी